take one. Action! सात वाजलेत. चला याला कॉल करून बघते उठला की नाही. हा हेलो, गुड मॉर्निंग माय बॉय. चलो उठो उठो, रेडी हो जाओ. हाँ, ब्रेकफास्ट कर लो. ओके, और ऑफिस में आके मिलो मुझे. तुझा गुड बॉय उठला पण आहे, रेडी पण झालाय आणि आता बाहेर पडतोय इंटरव्ह्यूसाठी. स्वराज, तुला काय गरज आहे इथे चांगली जॉब असताना दुसरीकडे इंटरव्ह्यूला जायची? नाही होणार आता माझ्याकडून या सिटीत. नाही मला आता ही सिटी सोडावीच लागणार. बरं, मग तू हे सिटी सोडायचा विचार करतोय तर मग माझं काय? तुझं काय? तुझं आता तर 21 दिवसात तुझं लग्न आहे. हा, तसंही आता तू 21 दिवसात लग्न करतीयस तर तू कुठं माझ्याजवळ असणार आहेस? स्वराज. हो बरं, चल आता मी करतो तुला. मी ॲक्च्युली इंटरव्ह्यूसाठी लेट होतोय. हो चल, ओके, बाय. हॅलो, हां बोल ना. स्वराज, तू कुठे आहेस? किती कॉल करते मी तुला, तू कॉल का नाही रिसीव्ह करते माझे? अरे ॲक्च्युली ते इंटरव्ह्यू होता ना,
तर ते क्वेश्चन आन्सर पण विचारत होते सर, तर नाही उचलला, सॉरी. हां इट्स ओके वेब. तू विचारलं नाही मला इंटरव्ह्यू कसा गेला म्हणून. ओ सॉरी, कसा गेला तुझा इंटरव्ह्यू? आणि तुला माहिती आहे माझं सिलेक्शन झालंय आणि मी उद्या शिफ्ट होतोय. मी माझी लाईफ तुझ्या विना कोणाही सोबत डिसाईड केलेली नव्हती. आज माझ्या नशिबाने मला साथ दिली असती तर कदाचित आपण सोड यार, माझं जाऊ दे. तू सांग, तू कसा आहेस? हे तू विचारतीयस की मी कसा आहे? अगं 3 दिवस झाले मी तुझी हॅपी स्माइल नाही बघितली. आता तुझ्या विना पुढं कसं होणार आहे मला काहीच नाही माहिती. याच्या पुढं काहीच म्हणू शकत नाही. स्वराज, तू ज्या वेळेस काही बोलत नाहीस ना त्यावेळेस तू खूप काही बोलून जातोस. स्वराज, माझ्यासाठी एक काम करशील? स्वराज, तू नेहमी असाच राहा, स्वीट, इनोसियंट. तुला तुझ्यातली एक स्पेशालिटी सांगू का, जे की म्हणजे तुझं हर्ट. ते म्हणजे एकदम लहान बाळासारखं. तू कधीही स्वतःला बदलूच नको. जगातली कितीही निगेटिव्हिटी तुझ्या जवळ आली ना तरी ते आत घालून घेऊ नकोस. नेहमी असाच राहा. स्वराज, हा आहे, मी इथंच आहे. मग काय एवढा शांत बसलास तू? अगं मी त्याच लहान हृदयाला समजून सांगत होतो की तू आता माझी नाहीयेस. अरे तू रडतीस कशाला खुशी? स्वराज, आज तरी मला रडू दे रे. तुझ्यासोबत राहून राहून फक्त हसायचेच शिकले होते. रडणं तर विसरूनच गेले होते ना मी. आज तरी मला थांबवू नकोस, रडू दे मला. स्वराज, सॉरी. माझ्या मोठ्या सिस्टरने लव्ह मॅरेज केल्यानंतर घरच्यांना खूप सिच्युएशन फेस करावं लागल्या. त्यामुळे मी माझ्या मनाने न करता आईवडिलांच्या मनाने करते. अगं वेडी आहेस का तू? तू जे काही पण करते त्यांचा विचार करूनच करतेस ना. उलट तू जे सर्व करतेस मला तुझ्यावर प्राऊड फील होतंय. आणि तू पुढे जे काही पण करशील ते चांगलंच करशील. माफ कर मला. सॉरी. आता ह्याच्यापेक्षा काही इम्पॉर्टंट आहे का जास्त आपल्याला? स्वराज, माझ्यासाठी एक काम करशील का? हा बोल ना. जमलं तर मला यानंतर कधी कॉल मेसेज करू नकोस. अगं तू तर आयुष्यभराचा श्वासच मागितलंस का माझं? ठीक आहे, चल जे तुला योग्य वाटतं ते कर. चल बाय, टेक केअर. आय लव्ह यू स्वराज. आय लव्ह यू सो मच.
सुख.